नमस्कार। आज जो मी तुम्हाला व्हिडिओ सादर करणार आहे तो ह्या संदर्भात आहे की वरचेवर मी गोळ्या खातोय, मी सगळ्या गोष्टी करतोय, मी पथ्य पाळतोय, तरी सुद्धा मला आराम पडत नाही, मला पित्ताचा त्रास होतोच आहे, अशी बऱ्याच जणांची तक्रार माझ्याकडे यायला लागलेली आहे। आणि ही आता एक बहुतेक दिवाळीचे दिवस आहेत, दिवाळीच्या दिवसामध्ये खाणं उलटं सुलटं झालं असेल, त्यामुळे पित्त वाढत असेल। काही जणांना ती सकाळ सकाळी पित्ताची गोळी खायची, कुठली खातात लोक, ओमेज खातात, रॅबॅप्रोजल खातात किंवा तत्सम रॅनिटिडीन, सेमिटिडीन किंवा फॅमोटिडीन अशा पद्धतीच्या गोळ्या खातात। काही जण ते लिक्विड औषधं घेतात। तर ही सगळी औषधं घेऊन सुद्धा, अनेक तपासण्या करून सुद्धा माझा पित्ताचा त्रास डॉक्टर कमी होत नाहीये, तर मी काय करू, असा प्रश्न अनेक जणांनी, अनेक नवीन पेशंट्सनी मला विचारलेला आहे। आणि त्या संदर्भात एक व्हिडिओ करा असं एक डोक्यात आलं, त्यामुळं आजचं प्रयोजन आहे। मी आहे डॉक्टर राजोपाध्ये, आपण पाहतात शाकल्य कट्टा। सुरुवातीला आपण जी रचना आहे, पचन संस्थेची जी रचना आहे ती थोडक्यात बघू। आता ही जी पचन संस्था जी आहे ती हितनं चालू होती। अन्न हितनं तुम्ही खाता, ते घशातनं तुमच्या अन्न नलिकेतनं तुमच्या जठरामध्ये प्रवेश करत असतं। त्यानंतर त्या अन्नावर तुमचे अन्नरसाचे संस्कार हित होत असतात आणि ते अन्न पुढे ढकललं जातं लहान आतड्यामध्ये, ज्याला हा पहिला भाग जो आहे याला डिओडिनम असं म्हणतात किंवा आयुर्वेदामध्ये त्याला ग्रहणी असं म्हणतात। आता हा जो भाग आहे, ह्या भागामधनच एक नलिका ह्या यकृतातनं ह्याच्यामध्ये लहान आतड्याला जोडलेली असते आणि ही जी नलिका आहे, ह्या नलिकेतनं पित्ताचा स्त्राव किंवा बाईल सॉल्ट्स किंवा बाईल पिगमेंट्स हे बाईल हितनं येत असतं आणि हे अन्नाबरोबर मिश्र होत असतं। हितं अन्नाचं प्राथमिक पचन होतं, हितं अन्नाचं दुसरं पचन होतं, म्हणजे फॅट ग्लोब्युल्स जे असतात आपल्या शरीरामध्ये, जे आपण फॅटी पदार्थ खातो त्याचं पचन हितं होत असतं। बैल हे फॅट पचवायला अतिशय रिस्पॉन्सिबल असतं। त्यानंतर अन्न हे लहान आतड्यामध्ये जातं, लहान आतड्यामध्ये जात असताना सुद्धा त्याचं पचन होत असतं आणि तिथला अन्नरस शोषला जात असतो आणि तो अन्नरस शोषला जाऊन शेवटी ते अन्न ज्या वेळेला मलाच्या स्वरूपात गुदमार्गात येतं, गुदमार्गातनं ते बाहेर जातं। तर जो अन्नरस शोषला जातो तो अन्नरस येतो यकृतामध्ये आणि यकृतामध्ये त्याच्यावर परत संस्कार होत असतात। ही साधारणपणे पचनक्रिया होत असते, म्हणजे हितनं सुरुवात ही सूक्ष्म पचनाला होते आणि हे जे इथपर्यंत पचन होतं त्याला स्थूल पचन असं म्हणतात। आता हे जे सूक्ष्म पचन होते त्यामध्ये काही बिघाड होतोय का, स्थूल पचनामध्ये बिघाड होतोय का, हा एक मुद्दा ह्या पित्ताच्या त्रासामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो। आणि ह्या मुद्द्यावर किती जणांनी त्यावर हे विचार केलेला आहे, कुठल्या डॉक्टरनी किती विचार केला आहे, ह्याच्यावर बरंचसं त्याचा पित्ताचा त्रास कंट्रोल करणं हे अवलंबून आहे। आता मॉडर्न सायन्समध्ये काय होत असतं, मॉडर्न सायन्समध्ये हिथं जे एक हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होत असतं, हे ऍसिड बंद करण्यासाठी गोळ्या असतात आणि त्या गोळ्याचं नाव आहे H2 अँटागोनिस्ट, नंतर PPI प्रोटॉन पंप इनहिबिटर अशा पद्धतीची आणि काही अँटासिड्स असतात, ही वापरली जातात। आता ह्यानं काय होत असतं तर H2 अँटागोनिस्ट किंवा PPI ह्यानं इथलं ऍसिड सिक्रेशन ब्लॉक होत असतं, म्हणजे ऍसिड सिक्रेशन व्हायचं कमी होतं। आता ऍसिड सिक्रेशन जर कमी झालं तर काय होणार आहे, तर हिथं येणाऱ्या अन्नाचं पचन होईल का, पचन होणार नाहीये। पचन होणार नाही, पर्यायी पुढचं पचन पण बिघडणार, पुढचं पचन पण हळूहळू बिघडणार आहे आणि मग त्याचा रिव्हर्स परिणाम सगळ्या सूक्ष्म पचन क्रियेवर पण होणार आहे आणि त्यातनं तुम्हाला तात्पुरता आराम हा H2 अँटागोनिस्ट, PPI आणि अँटासिड्स मधून मिळत असतो। आपल्याला कायमस्वरूपी पित्तावरचा जर
इलाज करायचा असेल तर ही गोष्ट विचारात घेणं, ही पचनक्रिया विचारात घेणं महत्वाचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितले. आता आयुर्वेदानुसार आयुर्वेद काय म्हणतो, पचनक्रिया जी होती, पचन कोण करतं, तर पचन जे करणारा घटक आहे तो म्हणजे पित्त. पित्ताचं काम आहे पचन करणं, आणि ह्याला मदत कोण करतं, तर वात. आता हे दोन्हीही प्राकृत अवस्थेमध्ये पाहिजेत. प्राकृत अवस्थे म्हणजे विकृत अवस्थेत नको, किमान एवढं तरी तुमच्या लक्षात आलं. आता पित्ताचे गुणधर्म काय, लघु, विस्त्र, सर आणि द्रव. स्नेह गुण आहे, तीक्ष्ण गुण आहे, उष्ण गुण आहे, लघु गुण आहे, विस्त्र गुण आहे, सर गुण आहे आणि द्रव गुण आहे. हे पित्ताचे प्राधान्यानं गुण आपल्याला बघायला मिळतात. समजा तीक्ष्ण उष्ण गुणानं पित्त प्रकोपित झालेलं आहे, वाढलेलं आहे, तर तुम्हाला लक्षण काय होणार, आग होणे. आग होणे हे लक्षण होणार. पोटामध्ये आग होतीये, छातीमध्ये आग होतीये. उष्ण गुण तेच आग होणे हे लक्षण होणार. लघु गुणांना जर पित्त वाढला असेल तर चक्कर येणं. स्नेह गुणामुळे वाढला असेल तर जुलाब होणार. विस्त्र गुणामुळे वाढले असेल तर दुर्गंधी येणार. सर गुणामुळे वाढला असेल तर उलटी होते. सर द्रव गुणामुळे सुद्धा उलटी आल्यासारखं वाटणार आणि जुलाब पण होणार. ही लक्षणं आपल्याला विशेषतः बघायला मिळतात. तर ज्या वेळेला पित्ताचा त्रास होतोय त्यावेळेला बऱ्याच अंशी लोकांना काय होतं, तर तीक्ष्ण उष्ण गुण जास्त करून वाढलेला बघायला मिळतो. मग आता इथं तीक्ष्ण उष्ण गुण जर वाढलेला आहे याचा अर्थ काय, की तिथं शीत गुणधर्माची औषधं ही काम करणार आहेत. शीत गुणधर्माची औषधं काम करणार आहेत, श्लेष्ण गुणाची औषधं काम करणार आहेत. तीक्ष्ण उष्ण गुण वाढला तिथं शीत गुणाची गुणानं जी औषधं देऊ ती काम करणार आहेत. आता ह्याच्यामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्राने काय विचार केला, मगाशी आपण बघितलं की फक्त ऍसिड ब्लॉक करणे एवढाच विचार केलेला आहे. इथं आयुर्वेदामध्ये हा विचार केलेला आहे गुणात्मक. आता हे गुण जे आहेत हे गुण कुठल्या अन्नद्रव्यामुळे वाढतात, ती अन्नद्रव्य तुम्हाला कमी केली पाहिजेत. आता उदाहरणार्थ तीक्ष्ण उष्ण गुण वाढते म्हणजे काय, तिखट मसालेदार पदार्थ तुम्हाला कमी केले पाहिजे. स्नेह गुण, तुम्हाला जर जुलाब होत असतील तर स्नेह गुणात्मक तुम्ही काय खाताय का, तुम्ही तेलकट पदार्थांचं काही सेवन करताय का, तर ते तुम्ही स्नेह गुणधर्म कमी करू शकता. त्याचबरोबर लघु गुण म्हणजे चक्कर येणे, म्हणजे अति विकासी ज्याला द्रव्य म्हणतो, व्यवायी विकासी, म्हणजे उदाहरणार्थ मद्य जर तुम्ही प्राशन करत असाल तर लघु गुणामुळे तुम्हाला चक्कर येणं. त्याचबरोबर विस्त्र गुण म्हणजे तुम्ही जर विशिष्ट शीळ अन्न खाल्लेलं आहे, वास येणारं अन्न खाल्लंय, ज्या अन्नावर काही संस्कार नाहीये, अशा पद्धतीचं जर तुम्ही अन्न सेवन केलं असेल तर त्यामुळे विस्त्र गुण मारणार, त्यामुळे दुर्गंधी तुम्हाला तोंडाला येणार आहे. त्याचबरोबर सरद्रव गुण जे वाढवतं अन्न ते कुठलं आहे, तर साधारणपणे सरद्रव गुण वाढवणारं जे अन्न आहे ते दूध आहे. दुधामुळे तुम्हाला उलटी किंवा जुलाब, म्हणजे दुधासारखे तत्सम पदार्थ तुम्ही जर खाल्ले तर सरद्रव गुण हा तुमचा त्यामध्ये वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं पित्त कुठल्या गुणानं तुमच्या शरीरामध्ये कुपित झालेलं आहे हे आयडेंटिफाय झाल्यानंतर नेमकं त्याच्यावरचं औषध तुम्हाला देणं सोपं जातं. आता औषध तुम्ही काय घेणार ह्याच्यावर, तर औषध जे घ्यायचं आहे तुम्हाला ते हे गुणात्मक आपण बघितलं की काय गुणानं तुमचं पित्त वाढलेलं आहे.
तर त्याबरोबर औषधाचे जे मुख्य प्रकार आहेत, मी आता औषधं सांगतो, त्या पद्धतीने जर तुम्ही औषधं घेतली तर तुम्हाला त्रास पित्ताचा कायमचा नष्ट होतो. आता लक्षण काय दिसतात? आपण गुणात्मक बदल तुम्हाला समजणार नाही, कळणार नाही. ते वैद्याला कळतील की कुठल्या गुणानं काय वाढलेलं आहे. पण तुमचं तुम्हाला रेकग्नाइज करायचं असेल तर तुम्हाला ती काय लक्षण दिसतात ह्याच्यावरनं तुम्हाला रेकग्नाइज करता येतील. ज्या माणसाला उलटी होते, डोके दुखते, आंबट गुळण्या येतात, उलटी, डोकेदुखी, आंबट गुळणी, अशा पद्धतीचा ज्या माणसाला त्रास होऊ शकतो एक. दुसरा काय त्रास होऊ शकतो तर पोटात आग होणे. तिसरा त्रास काय होऊ शकतो? जुलाब होणे. चौथा त्रास काय होऊ शकतो? पोट दुखणे. पाचवा त्रास काय होऊ शकतो? चक्कर येणे. म्हणजे तुम्हाला पित्ताचा नेमका कुठला त्रास होतोय याच्यामध्ये हे तुम्ही रेकग्नाइज केलं की तुम्हाला त्याच्यावरचं औषध हे इथं मिळणार आहे. आता ज्यांना उलटी होते, डोकं दुखतं, आंबट गुळण्या येतात, त्यांच्यासाठी औषध आहे ते म्हणजे लघु सूतशेखर. आता लघु सूतशेखर तुम्ही कसं घेऊ शकता तर जेवणानंतर 2 सकाळ 2 संध्याकाळ जेवणानंतर. म्हणजे वजनानं जो मनुष्य 50 किलोच्या पुढे आहे त्या माणसाला तुम्ही 2-2 गोळ्या, 50 किलोच्या आत आहे त्याला 1-1 गोळी. म्हणजे तुमचं उलटी होते, डोके दुखते, आंबट गुळण्या होतात, ह्याच्यावर जर तुम्ही लघु सूतशेखर घेतलं आणि पथ्य पाणी जर पाळलं तर तुम्हाला निश्चित आराम हा मिळणार आहे. त्याचबरोबर पोटात ज्या माणसाच्या आग होते त्यांना काय वापरायचं आहे? कामदुधा साधा ह्या नावाचं एक औषध मिळतं. ते कसं घ्यायचंय? 2 सकाळ 2 संध्याकाळ जेवणा आधी 1 तास. 1 तासभर जेवणाच्या आधी तुम्ही 2 सकाळ 2 संध्याकाळ अशा पद्धतीच्या गोळ्या घ्यायच्यात. आता ज्यांना जुलाब होत आहेत तिथं सुद्धा लघु सूतशेखर 2 सकाळ 2 संध्याकाळ तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर ज्यांना पोट दुखतंय, पोटदुखीचा त्रास आहे, म्हणजे काय झालेलं आहे, पोट का दुखतंय तर डॉक्टर सांगतात तुम्हाला अल्सर झालेला आहे आणि अल्सरमुळे तुमचं पोट दुखतंय. असं जर डॉक्टरने सांगितलं तर ह्याचा अर्थ आहे असा आहे की अल्सर झालाय म्हणजे तिथं काही ना काहीतरी सूज आलेली आहे, जखम झालेली आहे आणि त्या जखमेच्या कडेनं सूज आलेली आहे आणि त्या भागावर ज्या वेळेला तुमचं अन्न जाईल त्यावेळेला तुम्हाला तिथं वेदना निर्माण होणार आहेत. मग अशा वेळेला तुम्ही औषध काय घेणार तर साधा सूतशेखर प्लस कामदुधा प्लस दुसरं आणखी काय घेऊ शकता? गंधक रसायन. हे कॉम्बिनेशन तुम्ही जर वापरलं तर अल्सरचा पेशंट हा पुष्कळ त्याला आराम पडू शकतो. त्याचबरोबर ज्या लोकांना चक्कर येते त्यांच्या बाबतीत साधा सूतशेखर नुसतं एक औषध पुरवतं. साधा सूतशेखर जर दिला तुम्ही, हा किती द्यायचा? 2 सकाळ 2 संध्याकाळ जेवणानंतर. आणि ह्याच्यामधले किती? 50 किलोच्या पुढे असेल तर 2-2 प्रत्येकी. हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही औषधं आयुर्वेदाची, ही सगळी ग्रंथोक्त औषध आहेत, ही तुम्हाला आयुर्वेदाच्या कुठल्याही दुकानामध्ये किंवा जनरल मेडिकल स्टोअर्स जिथं जिथं मेडिकल स्टोअर्स आहेत अशा प्रत्येक मेडिकल स्टोअर्स मध्ये तुम्हाला
ही सर्वसामान्य औषधं मिळू शकतात. मुद्दाम ही तुम्हाला सर्वसामान्य औषधच सांगितलेली आहेत. आता याच्यामध्ये स्पेशलाइज ट्रीटमेंट पण येते, पण ज्या वेळेला वैद्य परीक्षण करतो आणि परीक्षण करून तुम्हाला एखादा औषध सुचवतो, म्हणजे काय परीक्षण करतो तो, तर तो बघतो की बाबा हे पित्त जे वाढलेलं आहे ते कुठल्या गुणानं वाढले, नेमका कुठला गुण ह्याला त्रास देतो, हा एक विषय बघितला जातो. आता बरेच जण म्हणणार की डॉक्टर ही औषधं जी वापरलेली आहेत आम्ही घेतलेली आहेत त्याचा काही उपयोग होत नाही. आता ह्या केसमध्ये का उपयोग होत नाही त्याचं तुम्हाला कारण सांगतो. जर तुम्ही समजा ही औषधं वापरलेली असतील आणि तुम्हाला उपयोग होत नाही, तर का होत नाही त्या संदर्भात एक कारण आहे. आणि ते कारण काय आहे, तर तुम्हाला बद्धकोष्ठ असण्याची शक्यता दाट आहे. ह्या बरोबर बद्धकोष्ठ असण्याची शक्यता दाट आहे. मग बद्धकोष्ठ जर असेल तुम्हाला, तर तुम्ही सारक औषध किंवा विरेचक औषध, आता ही कोणती औषधं सारक आणि विरेचक आहेत, तर एक नंबरला अविपत्तिकर चूर्ण आहे. अविपत्तिकर चूर्ण आहे, हे तुम्ही जास्त करून वापरू शकता. हे औषध जे आहे अविपत्तिकर चूर्ण हे पित्त कमी करणार आहे आणि सौम्य विरेचक आहे. त्यामुळे हे इथं जर तुम्ही वापरलं तर तुमची बद्धकोष्ठता कमी होणार आहे. त्याचबरोबर दुसरं कारण काय असू शकते ह्या केसमध्ये, तर लिव्हर डल होते. लिव्हर डल होणे म्हणजे काय, त्याची कार्यक्षमता कमी होणे. लिव्हरची कार्यक्षमता कमी झाली म्हणजे लिव्हर अकार्यक्षम राहणे. अशा केसमध्ये तुम्हाला लिव्हरचं काम सुधारणा केलं पाहिजे. मग लिव्हरचं काम सुधारणा करायला तुम्हाला एक ग्रंथोक्त औषध जे आहे ते म्हणजे आरोग्यवर्धिनी. म्हणजे जर तुम्ही लिव्हरचं काम सुधारलं, तुम्ही आरोग्यवर्धिनीचा वापर त्या औषधांबरोबर जर केला, तर तुमचा त्रास हा निसंशय कमी होणार आहे. आता बरेच जणांचं समजा हे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, पण तरी त्रास होत नाही. मग काय असू शकतं, तर मानसिक ताण. मानसिक ताण हे कसं कारण ठरू शकतं, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मानसिक ताण ज्या ज्या माणसांना असतो त्या माणसांमध्ये सतत मनामध्ये काही ना काहीतरी भीती, काही ना काहीतरी विचार येत असतात आणि त्याचे परिणाम हा समजा मेंदू आहे, ह्या मेंदूचे जे काही स्त्राव पाझरत असतात अंतःस्रावी ग्रंथी, आणि ते संपूर्ण तुमची पचन संस्था ही गव्हर्न करत असतात. म्हणजे पचन संस्थेचं कार्य तुमच्या मेंदूच्या कार्यावर पण बरंचसं अवलंबून असतं. त्यामुळं ती पचन संस्थेवर सुद्धा त्याचा ताण येऊ शकतो. आणि मानसिक ताण जर तुमचा वाढला तर तुमच्या पचन संस्थेमध्ये जे पाचक स्त्राव आहेत त्याचं अतिस्त्रवण व्हायला लागतं. म्हणजे आता पाचक स्त्रावाची गरज नाहीये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये पोटात अन्न नाहीये तरी सुद्धा स्त्राव व्हायला लागतात. आणि ते का होतात, तर मानसिक ताणामुळे होत असतात. त्यामुळे मानसिक ताण हे अतिशय एक महत्त्वाचं कारण ह्याच्यामध्ये नमूद करावंसं वाटतं. आता मानसिक ताण ज्यांना ज्यांना आहे त्यांना काय औषध घ्यायचंय, तर त्यांना औषधाचा उपयोग होईल का, काही प्रमाणात औषधाचा उपयोग होईल, पण संपूर्णतः औषधाचा उपयोग होईलच ह्याची गॅरंटी वॉरंटी काही नसते. याचं कारण असं आहे की मनाला नियंत्रित करायला औषध नियंत्रित करणार नाही. मनाला तुमचे विचार जे नियंत्रित करण्याची कला जी आहे ती योगशास्त्रानुसार तुम्ही जरा थोडंसं योगासनं करा, थोडंसं ध्यानधारणा करा आणि अशा गोष्टी जर केल्या तर तुम्ही मनाला नियंत्रित आणू शकाल. किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला जे प्रॉब्लेम्स सतावत आहेत, हे प्रॉब्लेम्स तुम्ही दूर सारायचा प्रयत्न करा. असं जर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्हाला ही जी पचन संस्था आहे ही पचन संस्था व्यवस्थित चालेल. माझ्या मताप्रमाणे मी तुम्हाला
काही गोष्टी थोडक्यात सांगितल्यात आणि का तुम्हाला त्याचा फरक येत नाहीये. म्हणजे तुम्ही बाजारामधली अनेक औषधं वापरली, अनेक डॉक्टरांना दाखवलं, अनेक तपासण्या केल्या, त्याच्यानंतर सुद्धा फरक येत नसेल तर तुमचा गुणात्मक विचार होणं अतिशय आवश्यक आहे. ज्या लोकांनी अजूनपर्यंत त्यांच्या जवळच्या वैद्यांची एखादी गाठ घेऊन त्याला सविस्तर सगळ्या गोष्टी सांगून त्याची दिनचर्या त्याला सांगून जर ते औषध वैद्याकडनं व्यवस्थित घेतलं तर निश्चित त्यांना चांगला फायदा होईल. जरी वैद्याकडे घेतलं नाही तर मी आता तुम्हाला औषधं सांगितलेली आहेत. तुम्ही घरच्या घरी ही सगळी औषधं सेफ आहेत. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी एक 8-10 दिवस जरी औषधं वापरून बघितली, तुमचे साधारणपणे मी काय लक्षणं सांगितली ती लक्षणं आपल्याशी मॅच होत आहेत का ते बघून तुम्ही गुणात्मक काही बघायची जरूर नाही. तुम्हाला ते गुणात्मक समजणं थोडंसं अवघड आहे, कारण बॉडीवर ते गुण कसे दिसणार तुमचं तुम्हाला कसं कळणार. म्हणून लक्षणात्मक तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी तुम्ही अभ्यासून घ्या. आता मी जी सांगितलेली औषधं आहेत ह्याचा वापर तुम्ही एक 8 दिवस जर केला तरी खूप चांगला तुम्हाला ह्याच्यामध्ये उपयोग होणार आहे आणि उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला असे उपयोग होतील त्या वेळेला मला जरूर तुम्ही कॉमेंट्स करत जा. मला ज्या लोकांनी बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टी आता सुचवल्या, आता ह्या गोष्टी मी विषय कसे निवडतो तर लोकांचे काही कॉमेंट्स येत असतात आणि ह्या कॉमेंट्समधनंच मला बऱ्याच गोष्टी कुठला विषय घ्यावा, लोकांना काय हवंय, शेवटी हा पब्लिकसाठीच आहे. माझ्या रुग्णांसाठी जसा याचा उपयोग होतो तसे इतर लोकांना याचा उपयोग व्हावा हे ह्याच्या मागची भूमिका असल्यामुळं तुम्ही जरूर तुमच्या कॉमेंट ज्या आहेत, तुम्हाला एखादी गोष्ट आवडो न आवडो, आवडली तुम्ही इतरांना पाठवा, नाही आवडली तसं नमूद करा का आवडली नाही, तुम्हाला काय कळलं नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, बरेच जण व्हिडिओ संपूर्ण बघत नाहीत, अर्धवट बघतात आणि अर्धवट व्हिडिओमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर संपूर्ण माहिती त्या विषयापुरती का होईना मी तुम्हाला देण्याचा जरूर प्रयत्न करत आहे. त्यातनं काही सुधारणा असते मला तुम्ही सांगत जा, जरूर त्या सुधारणा मी करण्याचा प्रयत्न करेन. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे असं गृहीत धरलं तर अनेकांना तुम्ही शेअर करण्याचा आहे. जर शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं बटन दाबायचं विसरू नका. धन्यवाद.